बिग बॉस 6चे आता शेवटचे काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि काही दिवस शिल्लक राहिल्याच्या नंतर जो बिग बॉसच्या घरातला एक म्हणजे असा चांगला जो उमेदवार होता, कंटेस्टंट होता, तो घराच्या बाहेर गेलेला आहे. तर याचं सर्वांनाच वाईट वाटते आणि तो कंटेस्टंट म्हणजे सागर करंडे. सागर करंडे इतका चांगला खेळणारा, पण कसा काय घराच्या बाहेर आला? हे इविक्शन कसं झालं? हे का फेअर आहे का अनफेअर आहे? हे कसं आहे ते मला काय वाटतं याबद्दल तुम्ही सांगू शकता. जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सागर करंडेचं जेव्हा इविक्शन झालं तेव्हा सागर करंडे जास्त वेळ घरात न थांबता आपापली पाटी आणि आपल्या जो फॅमिलीचा फोटो होता तो घेऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. कारण तो इतके दिवस घरामध्ये राहिलेला आहे आणि तो शेवटचे काही दिवस शिल्लक राहिल्याच्या नंतर त्याचं इविक्शन झालेलं आहे. ते आता एवढं शेवटच्या क्षणापर्यंत येऊन जरी इविक्शन झाल्यावर कोणालाही वाईट वाटणारच आहे आणि तो सगळ्यांना फास्ट असं भेटून तो घराच्या बाहेर निघालेला आहे. तर कसं आहे की इतका चांगला खेळणारा खेळाडू जर शेवटच्या क्षणी घराच्या बाहेर जातो तर त्याला काय वाटत असणार आहे याचा आपण विचार करायला पाहिजे. तर सागर करंडेनं अशा आपल्या काही भावना न व्यक्त करता आणि जे झालं ते स्वीकारून तो घराच्या बाहेर अगदी शांतपणे पडलेला आहे. जास्त तो असं काही घाई गडबड केलेली नाही किंवा दुःख दाखवलेलं नाही ना आनंद व्यक्त केलेला नाही आणि जे घडलेलं आहे त्याला तो समाधानानं स्वीकारलेला आहे आणि समाधान मानून तो घराच्या बाहेर पडलेला आहे आणि हेच एका उत्तम कलाकाराचं उदाहरण आहे.